ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते, असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलंय. वंदना सूर्यवंशी या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आहेत मुंबईतल्या. तसंच चुकीची बातमी दिल्याबाबत एका वृत्तपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तेव्हा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. अवघ्या 48 मतांनी शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले, तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हरले होते. आणि त्या वादामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना देखील ओढण्यात आलेलं होतं आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. ईवीएम हैक नहीं हो सकता. ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है. ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है. ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है. एनकोर जी आहे सिस्टीम, एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो. आमच्या ARO जे आहेत, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याकडे OTP येतो. ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते. डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे. आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री, आम्ही मॅन्युअल डेटा एंट्री सुद्धा केली आहे. म्हणूनच ते मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता, आमचे तीन वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स, सगळे टॅब्युलेशन. त्याच्यामुळे आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जी बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला.